कौशल्यधारित विद्यार्थी आजच्या कंपन्यांना आवश्यक आहेत. पगार किती मिळेल यापेक्षा संधी कशी मिळेल याकडे पाहणं आवश्यक आहे, असं मत ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.जी. शिंदे यांनी व्यक्त केलं. त्रिसंगी येथील म.ह. शिंदे महाविद्यालयात झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून पी.जी. शिंदे बोलत होते. तिसंगी येथील शिंदे महाविद्यालयात कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि शिंदे महाविद्यालय यांच्या विद्यमाने गगनबावडा तालुक्यात पहिल्यांदाच भव्य स्वरूपाचा रोजगार मेळावा झाला. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राचे परिवीक्षाधीन सारंग कापूरकर, इक्विटास इनिशिएटिव्ह ट्रस्टचे संग्राम पाटील, ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे, बंडोपंत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून मेळाव्याचं उद्घाटन झालं. प्राचार्य डॉक्टर R.S. पोंदे यांनी स्वागत आणि सारंग कापूरकर यांनी प्रास्ताविक केलं. संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. या मेळाव्यातून 23 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती करण्यात आली. तरुणींना रोजगार मेळाव्याचा लाभ झाला आणि नोकरीची संधी मिळाली. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे कर्मचारी, इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्टचे कर्मचारी, म.ह. शिंदे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, डॉक्टर पी.जी. कुंभार, डॉक्टर S.K. मेंगाने आणि गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर तालुक्यातील अनेक तरुणी उपस्थित होते.